ओम साईराम. भक्तजनो, चला आता आपण साईबाबांच्या आशीर्वादाने साई सच्चरिताचा अध्याय 7 भाग 3 ऐकूया. साईबाबांच्या अगाध लीला किती म्हणून मी वर्णन करू. शिर्डी गावात एकदा ग्रंथीज्वर आला. त्यावेळी जो चमत्कार घडला तो ऐका. दादासाहेब खापर्ड्यांचा एक लहान वयाचा मुलगा आपल्या आईबरोबर साईबाबांच्या सहवासाचा आनंद लुटत होता. आधीच तो मुलगा लहान, त्याला फणफणून ताप आला. आईचे हृदय उसंबळून आले आणि तिचे मन अस्वस्थ झाले. राहण्याचे ठिकाणी अमरावती होते, तेथे परतून जावे असाच विचार तिच्या मनात आला. मग ती संध्याकाळची वेळ साधून बाबांची आज्ञा घेण्यासाठी आली. संध्याकाळची म्हणजे लेंडीची फेरी आटोपून बाबा वाड्यापाशी आले असता त्या बाईने जवळ जाऊन बाबांचे पाय धरले आणि घडलेली सर्व गोष्ट निवेदन केली. आधी स्त्रियांची जात घाबरी, त्यात मुलाची शिरशिरी म्हणजे थरथर कापणे थांबत नव्हते. ग्रंथीज्वराची भीती पण भारी होती. म्हणून घडलेले सर्व ती पुन्हा पुन्हा नीट सांगू लागली. त्यावर बाबा मृदू शब्दात म्हणाले, आकाशात ढग आले आहेत, संकटे आली आहेत. पाऊस पडून पिके पिकतील आणि ढग वितळून जातील, म्हणजेच संकटे आले तशी निघून जातील. भीता कशाला? असे म्हणून त्यांनी आपली कफनी कमरेपर्यंत वर उचलून ताज्या व चांगल्या टवटवून उठलेल्या गाठी सर्वांना दाखविल्या. कोंबडीच्या अंड्या एवढ्या त्या 4 गाठी चारी बाजूना होत्या. बाबा म्हणाले, हे पहा, तुमच्यासाठी मला हे संकट भोगावे लागते. बाबांचे असे हे दिव्य व अलौकिक कृत्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले. आपल्या भक्तांसाठी संत अनेक दुःखे कशी भोगतात पहा. त्यांचे हृदय मेणापेक्षाही मऊ असते, आतून बाहेरून जणू काय लोणीच. त्यांचे भक्तांवरचे प्रेम स्वार्थाशिवायचे असते. भक्तच त्यांचे जाती बांधव असतात. असो, एकदा असा प्रकार घडला. नानासाहेब चांदोरकर नंदुरबार सोडून पंढरपुरात जाण्यास निघाले. नानासाहेब मोठे भाग्यशाली. साईंची अनन्य सेवा फळास आली. पृथ्वीवरील वैकुंठाची म्हणजे श्री विष्णूच्या म्हणजे विठोबाच्या निवासस्थानाची प्राप्ती झाली. तेथे मामलतदार म्हणून नेमणूक झाली. नंदुरबारी हुकूम येताच लगेच हजर व्हायचे होते, म्हणून तातडीने निघण्याची तयारी केली. मनात विठोबाच्या दर्शनाचाही हेतू होता. विचार आला की सहकुटुंब सहपरिवार शिर्डीला जावे. शिर्डीच प्रथम पंढरपूर आहे. बाबांना नमस्कार करावा. कोणाला पत्र पाठविले नाही, निरोपही धाडला नाही. सर्व सामान आवरून लगबगीने गाडीत बसले. असे जे नानासाहेब निघाले त्याची शिर्डीत कोणालाच खबर नव्हती. परंतु साईबाबांना ते सर्व समजले होते. त्यांची नजर सर्व ठिकाणी ना. नानासाहेब सत्वर निघाले. निमगावच्या सीमेवर असतील. तोच शिर्डीत मोठा चमत्कार घडला, तो ऐका. बाबा मशिदीत म्हाळसापती अप्पा शिंदे व काशीराम शिंपी या भक्तांचं गोष्ट करीत बसलेले होते. इतक्यात बाबा म्हणाले की आपण चौघे मिळून भजन करूया. पंढरीचे दरवाजे उघडले आहेत, भजन आनंदाने चालूया. साईबाबांना तिन्ही काळांचे संपूर्ण ज्ञान होते. नानासाहेब पंढरपूरला जाण्यासाठी निघाल्याची वार्ता त्यांना कळून चुकली होती. नानासाहेब सीमेवरच्या शिवा ओढ्याजवळ आले असताना बाबांना भजन करण्याचा आनंद लुटण्याची इच्छा झाली आणि मग सर्वांनी मिळून पुढील भजन केले. पंढरपूरला जायाचे तिथेच मजला रायाचे घर ते माझ्या रायांचे. स्वतः बाबा भजन म्हणू लागले. जवळ बसलेले भक्त ते पुन्हा म्हणून साथ देऊ लागले आणि पंढरीच्या प्रेमात रमून गेले. इतक्यात नानासाहेब आले. सहकुटुंब पायाशी लागले आणि म्हणू लागले, महाराजांनी आता आमच्याबरोबर पंढरपूरला चालावे आणि निवांत व निश्चिंत तेथे बसावे. या विनंतीची गरजच नव्हती, कारण बाबांची आधीच असलेली पंढरपूरला जाण्याबद्दलच्या भजनाची आवड असलेली स्थिती लोकांनी त्यांना सांगितली. बाबांची ही लीला पाहून नानासाहेब आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी सद्गदित होऊन बाबांच्या चरणी मस्तक ठेवले. नंतर आशीर्वचनासह दिलेली उदी प्रसाद मस्तकी लावून ते पंढरपुराकडे जाण्यास निघाले. अशा कितीतरी गोष्टी सांगू जाता ग्रंथाचा व्याप वाढेल. म्हणून हा परदुःख निवृत्तिता म्हणजे दुसऱ्यांचे दुःख निवारण करण्याचा विषय आटोपता घेऊया. बाबांच्या चरित्राला अंत नाही.
तेव्हा हा अध्याय आता संपूया. पुढील अध्यायात बाकीच्या इतर कथा मी माझ्या स्वतःच्या कल्याणाकरिता सांगेन. ही मीपणाची अहमवृत्ती मनात जिरवू जाता जिरत नाही. हा मी कोण हे निश्चितपणे कळत नाही. साईबाबा स्वतः आपले चरित्र सांगतील, मनुष्य जन्माचे महत्त्व सांगतील, आपल्या भिक्षेचा वर्तनक्रम वर्णन करतील, बाईजाबाईंची भक्ती व आपले भोजन कौतुकही सांगतील. म्हाळसापतीला व तात्या कोते पाटलाला बरोबर घेऊन बाबा मशिदीत कशा तऱ्हेने झोपत तेही ऐका. हेमाडपंत साईबाबांना शरण आलेले आहेत. मी भक्तांच्या पायाची वहाण आहे असे ते म्हणून घेतात. त्यांना साईबाबांची आज्ञा हाच आधार आहे. येथवर निरूपण झाले. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा विविध कथा निरूपणम नावाचा 7वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम साईराम. भाग 3 आता आपण इथेच संपूया. ओम साईराम. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.